हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण आपला 10th चॅप्टर जो आहे बाजी प्रभू अँड द मेमोरेबल बॅटल ऑफ घोडखिंड, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवर सुद्धा क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या चॅप्टरला. चॅप्टर नंबर 10, बाजी प्रभू अँड द मेमोरेबल बॅटल ऑफ घोडखिंड. शिवाजी कॉन्क्वेज पन्हाळा, आदिलशहा गेट्स अँग्री. म्हणजे पन्हाळा जेव्हा शिवाजी महाराजांनी जिंकला तेव्हा काय झालं, आदिलशहा जो आहे तो चिडला होता. ही गेट्स अँग्री. ओके. व्हाईल बिजापूर वॉज स्टील मॉर्निंग the death of Afzal Khan and the complete rout of his army, Shivaji captured the Panhala fort from the Bijapur garrison. This threw Adil Shah into a fit of wild rage. He could neither eat nor sleep. He dispatched another Sardar, Siddhi Johar, against Shivaji. Siddhi Johar had a huge army with him. Fazal Khan, who wanted to avenge his father's death, also accompanied him. म्हणजेच पन्हाळा जिंकला आणि आदिलशहा जो आहे तो चिडलेला आहे. तर काय सांगितलं त्यांनी, अफजल खानाच्या वधामुळे बिजापुरात हाहाकार उडाला होता आणि त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील जो पन्हाळगड होता तो सुद्धा जिंकला होता. त्याच्यामुळे आदिलशहा जो आहे तो खूप चिडला होता आणि त्याला जेवणसुद्धा गोड लागत नव्हतं. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्धी जोहर हा जो सरदार होता तो सरदार पाठवले. फार मोठी फौज घेऊन तो सिद्धी जोहर जो आहे तो निघाला आणि फाझल खानही वडिलांच्या वधाचा बदला घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला होता. द सीज ऑफ पन्हाळगड म्हणजेच पन्हाळगडाचा वेढा. सिद्धी जोहर वॉज ब्रेव बट रूथलेस. ही वॉज अ स्ट्रिक्ट डिसिप्लिनेरियन. He laid siege to Panhalgarh and confined Shivaji within the fort. The rainy season was approaching and Shivaji thought that once the rains come, Siddhi Johar would lift the siege. But Siddhi Johar did nothing of the kind. On the contrary, with the arrival of the monsoon, he further tightened the siege. Supplies in the forts were running out. Shivaji was in a fix. Since he could not force Siddhi Johar, he left the siege by an open battle. He decided to deceive Siddhi Johar by a clever ruse. He sent a message to Siddhi Johar to the effect that he would shortly surrender the fort. Siddhi was happy. सिद्धी जोहर हा शूर होता पण क्रूर सुद्धा तेवढाच होता आणि त्याची शिस्त कडक होती. त्याने पन्हाळगडाला चारी बाजूनी वेढा घातला. शिवरायांना गडावरच त्याने कोंडलं होतं. पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते. पावसाळा सुरू झाला की सिद्धी जोहर वेढा उठवेल आणि असं शिवरायांना वाटलं, पण पाऊस सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक केला. गडावरची शिदोरी संपत आली होती. आता काय करावं, तर शक्तीचे कामसुद्धा नाही आणि तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले. म्हणजेच लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धी जोहरकडे पाठवला. तो खुश झाला आणि त्याने ते कबूल केलं. Siddhi's troops were already tired of the long siege. They were very pleased to hear that Shivaji agreed to surrender. सिद्धी जोहरचे जे सैनिक होते ते खूप दिवस तिथेच तैनात असल्यामुळे त्यांना सुद्धा थकवा जाणवत होता. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांचं हे बोलणं ऐकून की ते सरेंडर करतायत त्यांना सुद्धा आनंद झाला. They relaxed the watch and indulged in food, drink and music. ते रिलॅक्स झाले. खाणं पिणं गाणं वाजवणं वगैरे या सगळ्या ह्याच्यात ते दंग होऊन गेले. शिवाजी एस्केप फ्रॉम द सीज. आता शिवराय जे आहेत ते त्या वेढ्यातून बाहेर कसे पडले. अ प्लॅन वॉज हिट अपॉन टू एस्केप फ्रॉम द सीज. 2 palanquins were kept ready. One was meant for Shivaji, in which he would proceed using a difficult route.
The other would be occupied by another person disguised as Shivaji. This palanquin was to leave by the Raj Dindi. This other palanquin would be easily spotted by the enemy forces and it would be captured by them. While the enemy celebrated the capture of Shivaji, the real Shivaji would escape by the difficult route. This was the plan. For this, a brave youth undertook this task. He resembled Shivaji in looks. His name was Shiva Kashid. He was a hairdresser in Shivaji's service. He was courageous and shrewd. शिवाजी महाराजांनी वेढ्यातून बाहेर निघण्यासाठी एक युक्ती योजली होती. त्यांनी 2 पालख्या तयार केल्या आणि एकीतून शिवराय स्वतः डिफिकल्ट वेने म्हणजे अवघड वाटेतून ते बाहेर जाणार होते आणि दुसरीकडे शिवरायांचाच वेश घेतलेली एक व्यक्ती ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार असं त्यांनी युक्ती केली होती. आणि दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजी राजाच पकडल्याचे समजूत जी आहे ती शत्रूंना त्यावेळेस होईल. एवढ्यात शिवराय जे आहेत ते अवघड वाटेने निसटून जाणार अशी योजना जी आहे ती त्यांनी आखली होती. त्यासाठी एक बहादूर तरुण तयार झाला. तो दिसायला शिवरायांसारखाच होता. त्याचे नाव होते शिवा काशीद. शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता. तो मोठा धाडसी आणि चतुर होता. ओके. As planned, the palanquin carrying Shiva Kashid came out of Rajdindi. It was a dark night and it was raining heavily. Still, some enemy soldiers were keeping watch. They captured the palanquin. They thought that they had caught Shivaji himself and took the palanquin to Siddhi's camp. Jubilations began in the camp. In the meanwhile, Shivaji escaped from the fort by the difficult route. He was accompanied by Baji Prabhu Deshpande and some select soldiers. The bundle Deshmukh army accompanied them. After some time, the plot of Shiva Kashid was exposed. The furious Siddhi killed him then and there. Shiva Kashid sacrificed his own life in the cause of Shivaji and Swaraj. Thus he became इमॉर्टल. आता ठरल्याप्रमाणे शिवाची जी पालखी होती ती राजदिंडीच्या बाहेर पडली. रात्रीची वेळ होती आणि पाऊससुद्धा खूप पडत होता. तरीसुद्धा शत्रूचे काही सैनिक जे आहेत ते पहारा तिथे देत होते. त्यांनी ही पालखी पकडली. त्यांना असं वाटलं की आपण शिवाजी महाराजांनाच पकडलंय आणि असे समजून त्यांनी ती पालखी सिद्धी जोहरच्या छावणीत नेली. तेथे जल्लोष त्यांचा सुरूच होता. त्या दरम्यान शिवराय दुसऱ्या एका डिफिकल्ट वेने दुसऱ्या एका अवघड वाटेने ते गडाबाहेर पडले. त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे निवडक जे सैनिक होते ते त्यांच्यासोबत होते. त्यांच्यासोबत बांदल देशमुख यांची फौजसुद्धा होती. इकडे थोड्या वेळाने शिवा काशीदचा डाव जो आहे तो उघडकीस आला. म्हणजे सिद्धीला कळालं की तो शिवा काशीद आहे आणि संतापून त्याने त्याच वेळेस शिवा काशीद जे आहे त्यांना ठार केलं. शिवरायांसाठी स्वराज्यासाठी शिवा काशीदने आपलं आत्मबलिदान जे आहे ते त्यावेळेस केलं होतं आणि तो अमर झाला. When the Siddhi learned that Shivaji had given him the slip, he was livid with rage. Immediately he dispatched his Sardar Siddhi Mausad, accompanied by a big army, in hot pursuit of Shivaji. At daybreak, the pursuing horsemen caught up with Shivaji at the Pandharpani stream. Shivaji was now in real trouble. With the greatest difficulty, he and his men crossed the Ghodkhind. शिवराय हातावर आपल्या तुरी देऊन निसटलेत हे जेव्हा सिद्धीला लक्षात आलं तेव्हा सिद्धी जो आहे तो खूप चवताळून गेला आणि त्याने तातडीने सिद्धी मौसद या सरदाराला मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग करण्यास त्याने पाठवलं. पाठलाग चालू झाला. दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी या ओढ्यावर गाठले. शिवराय जे आहेत ते पेचात पडले. त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली होती. देन बाजी प्रभू द ब्रेव
म्हणजे बाजीप्रभू जे आहे ते ब्रेव होते, ते धाडसी होते. ओके. द अँग्री ट्रूप्स ऑफ सिद्धी वर fast galloping towards the Ghodkinda Pass. Shivaji saw that it was impossible to reach Vishalgarh before the enemy overtook them. He said to Baji Prabhu, Baji, this is a very critical situation. The road ahead is steep and the enemy is right on our heels. It is now impossible to reach Vishalgarh. So let us turn back and face the enemy. Baji Prabhu understood the great agitation going on in Shivaji's mind. The enemy was fast approaching the pass, the life of Shivaji, and therefore Swarajya was in danger. He said, Maharaj, you must proceed to Vishalgarh. Take a handful of soldiers with you. I shall defend this pass and will not let the enemy cross it. I shall lay down my life in defense on this pass if need be. If I die, there will be many other Bajis to take my place, but no one can replace you. Our Swarajya needs you. The enemy will attack in large numbers. We cannot hold out against them with our limited force. Please do not wait. Go ahead. We shall stop the enemy at the entrance to the pass. We shall not let him advance till we know that you have reached Vishalgarh safely. Baji Prabhu's brave words and his sense of loyalty brought tears to Shivaji's eyes. He was most unwilling to sacrifice to game of a man for his personal safety, but he had no time to think of these things. He wanted to achieve his ideal of Swarajya. He fondly embraced Baji and said, We shall move ahead toward Vishalgarh. As soon as we gain the fort, guns will be fired. That will be the signal of our safe arrival. As soon as you hear the gunfire, abandon the pass and follow us to the fort. आता चौताळेला सिद्धीने सैनिक जोराने खिंडीकडे दौडत त्याचे येत होते. शिवरायांना वाटले आता विशालगड गाठणं कठीण आहे आणि ते बाजी प्रभूला म्हणाले की बाजी, वेळ आणीबाणीची आहे, पुढील वाट चढणीची आहे आणि मागे शत्रूसुद्धा आहेत. आता विशालगड हाती लागत नाही, तर आता आपण पुन्हा जाऊन शत्रूला तोंड देऊया. शिवरायांची मनातील घालमेल बाजीप्रभूने ओळखली. खिंडीच्या रोखाने शत्रू चवताळून येत होता. शिवरायांच्या जीवाला सुद्धा धोका होता. सारे स्वराज्य धोक्यात होते. बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले, महाराज, तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशालगडाकडे चला आणि उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो. महाराज, मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल, पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे आणि गनिमांची संख्या सुद्धा अफाट आहे. आपण थोडे आहोत, येथे आपला निभाव लागणार नाही. तुम्ही येथे थांबू नका आणि आम्ही खिंड रोखून धरतो. गनिमाला आम्ही येथेच थोपून धरतो. तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू. तुम्ही निर्धास्तपणे जा, असे बाजीप्रभू शिवरायांना म्हणाले. बाजीप्रभूंची स्वामीभक्ती बघून शिवराय सुद्धा गहिवरले. बाजीसारखा मोहरा इरेला घालणे त्यांच्या जीवावर आले होते, पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते. त्यांनी मन आवरले. शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले, आम्ही गडावर जातो. तेथे पोचताच तोफांचे आवाज होतील, मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या. Baji's defense of the Ghodkinda Pass. बाजीने शत्रूला रोखले. So Shivaji left for Vishalgarh, leaving Baji Prabhu to defend the pass. Baji made a low bow to the receding figure of Shivaji and then prepared himself for battle. He took a sword in his hand and stood at the entrance of the pass. He divided his company of soldiers into small groups and posted them at suitable points. The Mauras took their position and collected huge boulders and stones to be used as weapons. The Mauras across the pass were now a strong barrier in the path of the enemy. By this time, the enemy had reached the mouth of the pass and one could hear their war cries.
Baji addressed his troops and said, "My brave soldiers and comrades, be prepared. You may die fighting, but do not desert your post. Do not allow the enemy to conquer the pass, no matter what price has to be paid." So Baji Prabhu and his Mauras stood at the mouth of the pass, firm and fearless, awaiting the enemy. The pass was difficult to cross, there being only a narrow and a zigzag passage across it. बाजीप्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय जे आहेत ते विशालगडाकडे निघाले होते. बाजीने शिवरायांच्या पाठोपाठ त्यांचा पाठमोरा मूर्तीला लावून मुजरा केला आणि मग त्याने आपल्या हातात शमशेर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला. त्याने मावळांच्या तुकड्या पाडल्या, त्यांना जागा नेमून दिली. मावळ्यांनी दगडगोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली. इतक्यात शत्रूच्या युद्धगर्जना ज्या आहेत त्या ऐकू आल्या. शत्रू खिंडीखाली आला होता आणि बाजी मावळ्यांना त्यावेळेस म्हणाला की, बहादूर मर्दांनो, हुशार, जीव गेला तरी जागा सोडू नका आणि गनिमांना खिंड जी आहे ती चढू देऊ नका. बाजी प्रभू आणि त्याचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले. खिंडीतली वाट बिकट आणि नागमोडी होती. एका वेळी 3-4 माणसे कशीबशी वर चढू शकतात. At the other end, Shivaji was speeding towards Vishalgarh. The fort was still some distance away and it would take Shivaji at least 2 hours to reach it. If Baji Prabhu could hold out for these 2 hours, Shivaji would be safe. तिकडे शिवराय विशालगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते. विशालगडाचा पायथा अजून दूर होता. गडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना 1.5 ते 2 तास हवे होते. तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम जे आहे ते पत्ते होणार होतं. नाव द बॅटल ऑफ घोडखिंड. आता खिंडीतील झुंज बघूया. बाय नाव द एनिमी वॉज ॲट द माउथ ऑफ द पास वेअर द फिअर्स बॅटल वॉज इन प्रोग्रेस. द मावळाज हू वर अडेप्ट at the use of the slings harassed the enemy with showers of stones and boulders from the hilltop and killed many of them. The first batch of the attacking troops withdrew in confusion. Another batch took their place. Baji Prabhu urged his troops into the attack. The Maratha war cry, "Har Har Mahadev," echo through the hills, and the brave Mauras cut down the enemy troops in the fierce and desperate attack. Through the din of the battle, they heard their captain shouting encouragement to them. "Bravo, my lads! Go ahead, attack and destroy the enemy." The second batch of the enemy troops was also defeated. इकडे खिंडीत शर्थीची झुंज जी आहे ती सुरू झाली होती. शत्रू जो आहे तो खिंड चढू लागला होता आणि शत्रूची पहिली तुकडी ही खिंडीवर येऊन धडकली होती. मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला. दगडधोंड्यांचा मारा करण्यात मावळे पटाईत होते. त्यांना सराईतपणे हाणामारी सुरू केली. शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गनिमांना टिपले आणि कित्येकांची डोकी सुद्धा फुटली. पहिली तुकडी नामोहरम झाली, मागे हटली. पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली. बाजीप्रभू ओरडला, "हाना, मारा." मावळ्यांना स्फुरण जे आहे ते चढलं आणि हर हर महादेव अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले. पुन्हा दगडांचा वर्षाव जो आहे तो सुरू करत ते शत्रूवर तुटून पडले. ओके, शत्रू धडाधड कोसळू लागला. बाजी बेहोश होऊन ओरडला, "शाब्बास माझ्या पठ्ठ्यांनो, फेका आणखीन दगड, ठेचा गनिमांना, होऊ द्या जोराचा मारा. शब्बास." तुमची दुसऱ्या तुकडीचा निकाल सुद्धा त्यावेळेस लागला तिथेच. शिवाजी वॉज बाय नाव almost at the foot of Vishalgarh. Vishalgarh was also besieged by the enemy. Shivaji fought through the ranks of the besieging troops and was on the last lap of his ride to safety.
तिकडे विशालगडाकडे घौडदौड करत होते शिवराय आणि गडाचा पायथा जवळ येत होता. प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा होता. विशालगडाच्या पायथ्याशी सुद्धा शत्रूचा वेढा होता. शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूंचा मोर्चा जो आहे तो त्याच्यावर हल्ला चढवला. शत्रूबरोबर झुंज देत शिवराय पुढे सरकले आणि ते आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून विशालगडाच्या माथ्याकडे त्यांनी धाव घेत होते. देन बाजी द ब्रेव. In the meantime, the battle at the pass continued unabated. Enraged at the defeat of his first two attacks, Siddhi Mosad organized and dispatched a third batch of troops against Baji Prabhu and his brave men. They surrounded Baji Prabhu, who fought with great courage. Though wounded and attacked from all sides with his body covered with blood, Baji would not withdraw from the pass but continued the fight. At the same time, he urged his Mauras to attack the enemy. Disheartened by the fearful attack, the enemy again withdrew, but Baji was fatally wounded. He was hanging on to life just to hear the sound of gunfire from Vishalgarh. आता बाजी प्रभूचा पराक्रम जो आहे तो आपण बघूया. इकडे घोडखिंडीत शत्रूची झुंज अजून चालू होती. सिद्धी मौसूद चिडला होता. त्याची तिसरी तुकडी सुद्धा खिंड चढू लागली आणि मराठ्यांनी स्वतःच्या शौर्याची शर्थ केली होती. शत्रूने बाजीप्रभूवर हल्ला चढवला. बाजीला घेरले आणि बाजी जे आहेत ते सुद्धा अगदी स्वतःचं प्राण लावून ते लढू लागले. त्याने पराक्रमाची शर्थ केली. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले. जागोजागी जखमा झाल्या. अंगातून रक्ताच्या सुद्धा धारा वाहू लागल्या. तरी सुद्धा त्याने खिंडीचे तोंड हे सोडले नाही. त्याचा सारा देह जो आहे, सगळं शरीर जे आहे ते रक्ताने सुद्धा नाहून गेलं होतं. पण तो मागे हटला नाही. त्याने मध्येच ओरडून मावळ्यांना सूचना सुद्धा दिली की मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा जो आहे तो केला आणि शत्रू हटला. बाजीप्रभू घायाळ झाला होता. तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष हे तोफाच्या आवाजाकडेच होते. देन घोडखिंड बिकम्स पवनखिंड. आता घोडखिंड जे आहे ते पवनखिंड कशा प्रकारे झालं तर and then the sound of gunfire was heard from Vishalgarh. Maharaj has reached Vishalgarh. I have done my duty. Now I can die in peace. So saying, Baji breathed his last on this historic battlefield. When Shivaji heard this news on Vishalgarh, he was greatly grieved. He exclaimed, Baji Prabhu Deshpande laid down his life on the battlefield in the cause of Swarajya. The Bandals gave a great battle. एवढ्यात तोफेचा आवाज जो आहे तो झाला आणि तोफ्यांचे आवाज ऐकताच बाजी प्रभू जे आहेत ते धारातीर्थ कोसळले. महाराज गडावर पोहोचले. मी माझी ड्युटी जी आहे, मी माझी चाकरी जी आहे ती बजावली होती आणि आता मी सुखाने मरतो असे म्हणून त्यांनी स्वतःचे प्राण जे आहेत ते त्यावेळेस सोडले. ही खबर ऐकताच तेव्हा महाराजांना खूप मोठं दुःख झालं. ते म्हणाले, बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारार्थी पडले. बांदलांच्या लोकांनी युद्धाची शर्थ जी आहे ती केली. It was because of brave patriots like Baji Prabhu that Swarajya was won. Their blood made the Ghodkhinda a place holy in Swarajya. Ghodkhinda became immortal in history as Pavankhinda. We pay our repeated homage to the brave Baji Prabhu and his brave men. बाजी प्रभू सारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल जे ते पुढे पडले. त्या स्वामिनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. पावनखिंड या नावानेच ती घोडखिंड जी होती ती इतिहासात अमर झाली. आणि धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजी प्रभू. सो फ्रेंड्स, आपला जो चॅप्टर आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल. आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.